किती दिवसाचे असतील, अळ्यांनी तोडलेले, मनामध्ये विचार करते हे जर पोहे बांधून दिले याने दोन गोष्टी होतील, तो भगवान परमात्मा दीनवत्सल भगवान त्याला आपली परिस्थिती ही कळेल आणि आपण दिलेलं तो आनंदाने खाईल असा विश्वास तिच्या मनामध्ये होता. तिने त्यातले पोहे काढले, सुदामजीचं उपरणं घेतलं. उपरणं म्हणजे त्या उपरण्याला 7-8 ठिकाणी फाटलेलं ते उपरणं, त्याच्यामध्ये पोहे बांधले. 3 मोठी पोहे बांधले आणि बांधल्यानंतर सुदामजीला सांगितलं हे घेऊन तुम्ही तुमच्या मित्राकडे जाला. निघालेत सुदामजी. घराच्या बाहेर पाऊल ठेवलं. एकदा आपल्या घराकडे पाहिलं. लहान लहान मुलं केविलवाल्या नजरेने सुदामजीकडे पाहत होते. पत्नीकडे एकदा पाहिलं आणि निघालेत सुदामजी. रस्त्याने भजन चालू आहे. चले श्याम सुंदर से मिलने सुदा, चले श्याम सुंदर से मिलने सुदा, चले श्याम सुंदर मिलने सुदा. चिंतन मनामध्ये चालू आहे. भगवान परमात्म्याचं अंतःकरणामध्ये चिंतन चालू आहे. हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण. भगवान परमात्म्याचं नामस्मरण चालू आहे. सुदामजी दरपोच दर मुक्काम करत निघाले आणि जात असताना रस्त्यामध्ये काटे आहे, पायामध्ये चप्पल नाही, अनवाणी निघाले. मनामध्ये एकच चिंतन चालू आहे. आपण द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाच्या भेटी करता निघालो. मनामध्ये चिंतन चालू आहे आणि चिंतन चालू असताना ज्या ठिकाणी रात्र होईल त्या ठिकाणी थांबावं, मुक्काम करावा. जर काही खायला मिळालं तर खावं, नाही तर तसंच उपाशी दुसऱ्या दिवशी रस्त्याने वाटचाल करावी. असं करत 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 निघाले. अंतर खूप आहे. भगवान परमात्म्याकडे तुम्ही फक्त एक पाऊल पुढे सरका, भगवान परमात्मा तुमच्या अर्ध्या वाटेत येऊन बसतो. अर्ध्या वाटेत निजल्याने गाता उभा नारायण, बैसल्या कीर्तन डोल लागे. तुम्ही निजल्याने जर त्याचं नाव घेतलं ना तो उभा राहतो तुमच्या समोर. आणि बसून जर नामसंकीर्तन केलं ना, नाचू लागतो नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. फक्त तुम्ही अंतःकरणामध्ये शुद्ध भावना घेऊन त्याच्याकडे जाता जाता फक्त एक पाऊल टाका.
एक पाऊल जर त्याच्याकडे तुम्ही टाकलं ना, तो 1000 पावलं तुमच्याकडे येतो. तुमचा वेग काहीच नाही, हळूहळू निघाल तुम्ही त्याच्याकडे, हळूहळू ढाळे ढाळे केतुलेने एक वेळे माऊली ज्ञानोबा राय म्हणतात. हळूहळू तुम्ही जाल, पण त्याचा वेग एवढा आहे की गरुडाला सुद्धा मागे टाकेल एवढ्या वेगाने तो तुमच्याकडे येईल, एवढ्या वेगाने तुमच्याकडे येईल. सुदामजी निघाले. काळजी पडली भगवान परमात्म्याला, याच्या पोटात अन्नाचा कण नाही, कधी येईल हा द्वारकेपर्यंत. स्वतः भगवान परमात्म्याने एक दिवस सुदामजी झोपलेले होते आणि झोपेमध्येच आपल्या मायेने त्या भगवान परमात्म्याने त्या सुदामजीला द्वारकेच्या द्वारामध्ये आणून सोडलं. सकाळ झाली, सुदामजी उठले, पाहतो तर काय कुठली तरी नगरी समोर दिसते. एवढी मोठी नगरी कधी स्वप्नामध्ये सुद्धा पाहिली नाही. मोहून जावं मन अक्षरशः मोहित व्हावं अशी ती नगरी. सुदामजी निघाले. त्या नगरीच्या द्वारावरती 2 द्वारपाळ दिसले त्यांना. त्या द्वारपाळांच्या समोर हात जोडून उभे राहिले आणि द्वारपाळांना विचारतात, ही नगरी कोणती आहे? त्यावेळेस सांगतायत, द्वारपाल ही नगरी द्वारका आहे. मनामध्ये आनंद झाला, आपण पोहोचलोय द्वारकेमध्ये, द्वारकेमध्ये पोहोचलो. ते विचारतायत, द्वारपाल कोण आहात तुम्ही? त्यावेळेस सुदामजी म्हणतात, मी या द्वारकाधीश परमात्म्याचा मित्र आहे. ते द्वारपाळ एकदा सुदामजीच्या अवताराकडे पाहतात. 100 ठिकाणी फाटलेलं धोतर, 10-15 ठिकाणी मारलेल्या धोतराच्या गाठी, अंगामध्ये शर्ट नाही, एक उपरणा आहे, त्याला गाठ बांधलेली आहे, त्या गाठीमध्ये काहीतरी आहे. हा असा एवढा मोठ्या राजाचा मित्र कसा असू शकतो? थट्टा करायला लागली, चेष्टा करायला लागली त्याची. हात जोडून उभे राहिले, करा माझी चेष्टा, पण फक्त एक काम करा माझं. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो. सुदामजी म्हणताय, देखो देखो ये गरीबी कहाँ, देखो देखो ये गरीबी कहाँ, कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ, मेरे बचपन का यार है मेरा शाह, यही आस लेके विश्वास